यांचा हा दौरा आहे महत्वाचा मानला जातोय. या दौऱ्यानंतर ते मागील मागोळ काय बोलणार आहेत किंवा या रस्त्याच्या तुमचा मोबाईल घेतला साईडला घेतला तो स्कूटीवाला आहे का? माणगाव बायपास आपण पाहतोय. इथे आल्यानंतर दिसतं चित्र की अजून 6 महिने कमीत कमी इथे लागतील हे बनवण्यासाठी. खरं तर हा महामार्ग मला वाटतं जवळपास 1 दशक हे चालूच आहे. आणि NHAI कडून जे आम्हाला सांगितलं जातं की गणपतीच्या आधी होणार किंवा नंतर डिसेंबरची तारीख आहे, तर तसं तर डिसेंबरची तारीख आहे. आता इथे उभं राहिल्यानंतर परिस्थिती आपण पाहतोय. रॅम्प एखादा इथे झालेला आहे, पण अजून कोकण रेल्वेकडून परवानगी, मेगा ब्लॉकचं परवानगी, गर्डर लॉन्चिंग, 16 मधून 4च गर्डर तयार आहेत. आणि जी खरी परिस्थिती आहे, जी आम्हाला कॉन्ट्रॅक्टने सांगितली की मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे गॅस बीस हा सगळं बंद होतं. पण हे सरकारकडून जे आम्हाला सांगितलं जात होतं की सगळं काही नीट चाललेलं आहे, सगळं काही सप्लाय नीट चालू आहे. आपण आता परिस्थिती पाहतोय. आणि गणपतीत पण इथे लोकांचे हाल होणार आहेत, तासन तास ट्रॅफिक होणार आहे. सरकारने कमीत कमी इथे थोडे ट्रॅफिकचे कॉन्सिक्वन्स देऊन त्या वेळेसाठी जे काही ट्रॅफिक होऊ शकेल तिथे काही मार्ग काढू शकतो का आपण, हे बघणं गरजेचं आहे. आपण पाहिलात तर केंद्रात महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि सत्ताधारी म्हणतात की 1 लेन आम्ही गणपतीपूर्वी चालू करू. मात्र कोकण रेल्वेची ज्यांना परमिशन भेटत नाही, अशात कसं काय दिशा? आता जे खरं तर पूर्ण देशामध्ये सुपर हायवे बनवायला निघाले होते ते आता 1 लेनवर आले. 1 लेन चालू करणार 10 वर्ष मग काय करत होतो तुम्ही? आणि प्रत्येक वर्षी आम्हाला तुम्ही आश्वासनं देता, प्रत्येक वर्षी सांगता की आम्ही आता रस्ते असे बनवलेत तसे बनवलेत, NHAI एवढे मार्ग बनवतं, NHAI एवढे किलोमीटर बनवतं. NHAI जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, मुंबई नाशिकचं असेल, एवढे भयानक रस्ते महाराष्ट्रात. सगळ्यात जास्ती भयानक रस्ते जर पाहिले आपण तर NHAIचे सर्वात भयानक रस्ते. आणि ती परिस्थिती आपण बघतोय आता पण येताना रस्ता जो काही कॉन्क्रीटचा होता, खडतर होता सगळा कॉन्क्रीट. एक मला कुठेतरी 50 मीटरचा स्ट्रेच दाखवा जो सरळ आहे किंवा खडतर नाहीये. त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, पत्रकार परिषद झाली, स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. कसं ते म्हणतात की लीजवर मी घेतले आणि मी भाडं घेतलंय, त्याचं भाडं आम्ही देणार आहेत. तुम्हाला चुकीची माहिती कोणीतरी दिली असेल. भाडं 21 लाख पर इयर हे त्या मोठ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भाडं असू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भाड्याचे कुठचे प्लॉट्स असू शकतात, जे म्हाडाचे प्लॉट्स आहेत, जे तुम्हाला तिथे दुसरं काही चालत नाही आतापर्यंत, आणि मग तुम्ही एखाद्या प्लॉट कुठच्या संस्थेला दिलात, भाड्यावर दिलात, ते चालू शकतं. पण जुहूमध्ये लोकमान्य टिळक जे मैदान आहे ते तुम्ही भाड्यावर देताय, जनतेचं मैदान भाड्यावर देताय. दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, परवाच तुम्ही माझ्यासोबत आलात, किती मोठं मैदान आहे ते. मुंबई महानगरपालिकेने त्यावेळी जवळपास कितीतरी 500-550 कोटीचं ती व्हॅल्यू असताना ते आपण बनवलं मैदान. ते जनतेसाठी खुलं आहे, मोठं मैदान आहे, सायकलिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, मोठं मैदान. हे तुम्ही एका संस्थेला देता. आणि परत मी तुम्हाला सांगतो, संस्था किंवा त्या व्यक्तीशी माझं भांडण नाहीये. संस्था या जागा मागत राहतात, ते त्यांचं काम असतं. जिथे त्यांना जागा मिळते तिथे चांगलं काहीतरी उभारू शकतात. पण जी जनतेची मैदानं आहेत, जी जनतेची भूखंड आहेत, जी जनतेच्या जागा आहेत, किंवा मग शाळा असतील किंवा आरोग्य केंद्र असतील, प्रायव्हेटायझेशनला आमचा विरोध आहे. आणि खास करून मोकळी मैदानं तुम्ही तुमच्या आमदारांच्या घशात टाकू शकत नाही, त्याला आम्ही विरोध करणार. आणि जर आत्ता मुख्यमंत्र्यांनी ते पूर्ण जो प्रस्ताव आहे तो मागे घेतला नाही तर जुहू, अंधेरी, मुलुंडला पण जो पेट्रोल पंपच्या नावाखाली ढापायला निघालेत, सगळीकडे आम्ही तीव्र आंदोलनं करू आणि तिथेच लायसन रद्द करा. सगळीकडे चालू झालंय. तर सरकार वाचवणं त्यांचं फर्स्ट रेट जास्ती जाते आणि एकत्र सगळे बसायला लागले तर एक चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यात पण किती टक्के काय मिळणार म्हणजे महामंडळ, बाकीचं मी बोलत नाहीये. ह्या टक्केवरच चर्चा झाली, कामांवर कुठे चर्चा झाली? तुम्ही म्हणताय की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खराब रस्ते आहेत, मात्र प्रमुख नेत्यांना त्यांचे पदाधिकारी किंवा नेते इन्फ्रामॅन म्हणून वेगवेगळ्या वारंवार बोलताना पाहायला मिळतात. इन्फ्रामॅन अशी उल्लेख करतात शिंदेचा, फडणवीसांचा. काय आहे की सगळे ॲलिस इन वंडरलँड, मी परत सांगतो, फडणवीस साहेब ॲलिस इन वंडरलँड झालेले. इन्फ्रामॅन असेल तर तुम्ही कॉमिकच्या सेक्शनमध्ये ते पुस्तक ठेवू शकाल, हास्य जत्रेवर ते पुस्तक आणू शकाल आणि त्याचं वाचन करू शकाल. पण ही आपण जिथे उभं आहोत, चिखलात उभे आहोत, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन चालू असताना चिखल असतो, पण रॅम्प तुम्ही बनवला ना कॉन्क्रीटचा, तो तसाच झाला ना. आदित्यजी, तुम्ही मुंबई हैदराबादमधून आलेल्या महिला आहेत, ख्रिश्चन धर्मावर येण्यासाठी तिथल्या लोकांना. मला वाटतं आता कायदा तर पारित झालेला आहे, त्याच्या हिशोबाने पूर्ण जी काही पुढची कारवाई होईल ती होईल. पण पक्षांतर बंदीचं काय, त्याच्यावर पण आम्ही निर्णय अपेक्षित करतोय. पक्षांतर बंदीचा कायदा कधी तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार? सर, आदिवासी वसतिगृहात वयाची अट ते तर रद्द केलेली आहे. पण देशाचा आवाज जेव्हा वाढला, जेव्हा छात्रों की गूंजमध्ये एका विद्यार्थ्यांनी बोलून दाखवलं
तेव्हा मुख्यमंत्र्यांना आठवलं. आता सध्या दिसतात मुख्यमंत्र्यांना त्यांचे आमदार दिसतात. स्पेशल केस म्हणून औस्यामध्ये एक साखर कारखान्याला 18 कोटी जनतेचे, स्पेशल केस म्हणून किंवा स्पेशल ब्लेसिंग म्हणून भाजपच्या दुसऱ्या आमदाराला 3 भूखंड मुंबईतले, मग ते 1 रुपयाला असो, 21 रुपयाला असो, 21 लाखाला असो. तुम्ही त्यांचं पत्र बघितलं, त्यांनी त्या पत्र लिहिलंय की मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मिळालेलं आहे. का मुख्यमंत्र्यांचा स्पेशल आशीर्वाद अशा काही लोकांवर आहे, दुसऱ्या लोकांवर का नाही आहे? परवाकडे आपण पाहत होतो आदिवासी विद्यार्थी तिथे आंदोलनावर बसलेले. राहुल गांधींचं पत्र लागलं आणि आमच्या सगळ्यांचा आवाज लागला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. मुख्यमंत्र्यांचा का आशीर्वाद त्यांच्यासोबत नाही आहे? हीच परिस्थिती महाराष्ट्रात पाहतो ना आपण. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद मुंबई गोवा महामार्गाला का नाही आहे? सर, एक मोखाड्यातला